नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा दिवस आहे 26 जानेवारीचा, म्हणजेच प्रजासत्ताक दिवस. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज दुपारनंतर मी परत माझ्या माहेरी जायला निघणार होते फोंड्यामध्ये. तर मम्मी आणि निधी म्हणजे कृष्णाईची जी दिदी आहे ती आम्हाला नेण्यासाठी आलेले. आणि मम्मीला आमच्या गावच्या मंदिराचं सुद्धा दर्शन करायचं होतं. हे आपल्या कोकणातलं खूप जागृत देवस्थान आहे. लोरे गावामध्ये लोरे नंबर 1मध्ये श्री गांगेश्वराचं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप प्राचीन मंदिर आहे. आम्ही जेव्हा कधी गावी येतो तेव्हा आवर्जून या मंदिरात दर्शन घ्यायला येतो. आणि आमच्या घरापासून हार्डली 5 मिनिटावरती हे मंदिर आहे. तुमच्यापैकी कोणी कोकणातलं असेल आणि तुम्हाला ह्या मंदिराविषयी माहिती असेल किंवा जर तुम्ही ऐकून असाल या मंदिराविषयी आणि जर तुम्हाला काही माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही कोणी कोणी ह्या मंदिरात दर्शन घेतलं आहे ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही इथे जवळपास दुपारच्या वेळेस आलेलो, त्याच्यामुळे ऊनसुद्धा भरपूर होतं, पण आम्ही छानपैकी मंदिरात दर्शन घेतलं. त्याच्यानंतर इथे जवळपासच एक श्रीदेव रुजेश्वराचं सुद्धा मंदिर आहे आणि त्याच बाजूला त्यांनी एक गार्डनसुद्धा चालू केली आहे. हे नवीनच केलेलं आहे. याआधी इथे फक्त पाषाणरूपी देव होते. आता त्यांनी त्याच्यासोबतच खूप सुंदर असं त्यांचं देवस्थान बनवलेलं आहे आणि त्याच्यासोबतच छान असं गार्डनसुद्धा तयार केलं आहे. मुलांसाठी खूप छान छान ॲक्टिव्हिटीज आहेत. पण आमचं असं झालं की आम्ही नेमकं दुपारच्या वेळेला आलेलो, त्याच्यामुळे गार्डन पण रिकामी होतं आणि आम्हालासुद्धा तिथे एन्जॉय करता येत नव्हतं, कारण का खूप ऊन लागत होतं. आम्ही फक्त मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि छान छान फक्त तिथे फोटोज काढले, थोडेसे व्हिडिओ बनवले आणि मग आम्ही परत तिथून आमच्या घरी जायला निघालो. आज वाडीमध्ये भावकीमध्ये आमच्या एक दोघांकडे होमसुद्धा होता, तर तिथेसुद्धा त्यांनी दर्शनासाठी आमंत्रण दिलेलं आणि अनायसे मम्मीसुद्धा आलेली, तर तिला म्हटलं आपणसुद्धा एकत्र जाऊया, तूसुद्धा चल. तर आता इथून गार्डनमध्ये फिरून आम्ही आमच्या आधी घरी जाणार आहोत आणि मग तिथून आम्ही पूजेला तिथे पाया पडायला जाऊ. तर ते तुम्हाला आपल्या पुढच्या व्लॉग्समध्ये बघायला मिळेल. आणि आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर करत जा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही अजूनही केलं नसेल. चला तर मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये हे एवढंच. आपण भेटू लवकरच आपल्या पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.